मी निष्पाप आहे आणि माझ्यावरती राजकीयदृष्ट्या आरोप होत आहे असं म्हणून वाल्मिक कराड यांनी एकदम स्टाईल आत्मसमर्पण केलं आणि त्याचाच कुठेतरी त्या वक्तव्याला रॉंग ठरवण्यासाठी जे पोलिसांच्या SITच्या हाती लागलेला आहे, जो पुरावा, जो CCTV फुटेज, त्याबद्दल आज आपण बोलणार आहोत आणि त्याचे इम्पॅक्ट आणि एवढा CCTV शोधण्यासाठी इतका वेळ का लागला यावरही चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमचे विचार कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून व्यक्त करा. आज SITकडे एक महत्त्वाचा पुरावा हाती लागला आहे. वाल्मिक कराड आणि जे आरोपी आहेत सगळे, जे आत्ता मकोका ज्यांच्यावरती लागलेला आहे, त्यांचा एक CCTV फुटेज सापडलेला आहे, SITच्या हाती लागलेला आहे. SITने ते मीडियामध्ये पब्लिश केलेलं आहे, म्हणजे मीडियामध्ये पब्लिश झालेलं आहे. त्यामध्ये आपल्याला विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, विष्णू चाटे, कृष्णा आंधळे आणि सुदर्शन घुले हे सर्व एकत्र विष्णू चाटे यांचं जे ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये जाताना दिसत आहेत सोबत सगळे. 29 नोव्हेंबर 2024चा हा व्हिडिओ आहे, ही घटना आहे. त्यावेळेस ते आतमध्ये गेले आणि यामध्ये प्रकर्षाने महत्वाची बाब म्हणजे त्यांच्यासोबत जे PSI पाटील ज्यांना निलंबित केलं तेही त्यांच्यासोबत तिथेच दाखल होताना दिसत आहेत आपल्याला. म्हणजे तिथेच काहीतरी खंडणीचा प्रेशर वाढवण्यासाठी तिथे जमले सगळे, तिथे चर्चा झाली आणि त्यानंतर हे जे प्रकरण घडले, खंडणीचं 6 आणि नंतर संतोष देशमुख यांची हत्या, सो एक महत्वाचा पुरावा आता SIT च्या हाती लागलेला आहे. ह्यावरनं आता जे काही तर्कवितर्क होते की वाल्मिक कराड यांना कुठेतरी सोडवलं जातंय किंवा वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय, होतही असेल अजून प्रयत्न, परंतु तो आता सस्पेशली शक्य नाहीये. कारण कितीही कुणी वाचवायचा प्रयत्न केला तरी आता वाल्मिक कराड आणि ती जी गँग एकत्र आलेली, त्यांचं आता म्हणजे पुराव्याअभावी निसटणं हे काही आता शक्य होणार नाहीये. कारण कृष्णा आंधळे जरी फरार असला आणि जो अजून एक व्यक्ती दिसतोय थोडा त्या चर्चेमध्ये, त्या व्हिडिओमध्ये, सो ते कुठं आहे त्यालाही लवकरच अटक करून PSI यांनाही आता सह आरोपी करावं अशी सुरेश धस आणि बाकीचे जे जाणकार आहेत त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार असल्याचं स्पष्ट केलेलं आहे. यामध्ये मी परत एकदा जे आपले मुख्यमंत्री आहेत आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं पाहिजे आपण, की कारण एवढा सगळा म्हणजे पोलीसच जिथे गुन्हेगारांना सामील आहे अशा बीड जिल्ह्यात आपण त्यांनी जो दिलेला शब्द होता विधान भवनामध्ये की मी एकालाही सोडणार नाही आणि शेवटचा गँगचा सदस्य संपेपर्यंत मी तो बीडमधला हा जो प्रकार घडलाय त्याचा पिछा सोडणार नाही, आज कुठंतरी ते खरं असल्यासारखं वाटतंय. कारण एवढे पुरावे शोधणं आणि तेही एवढ्या दहशतीखाली, पोलीसही त्यामध्ये मिळालेले आहेत, कारण PSI पाटील यांचेही काहीतरी लागेबंदे असणारच आहेत. सो या सगळ्या गोष्टी असताना देवेंद्र फडणवीस यांनी पुरावे शोधण्यासाठी SIT आणि त्यांना जी काही शक्य मदत आहे ती केली आणि त्याचाच प्रत्यय म्हणजे आज या केसमध्ये एक नवीन टर्न आलेला आहे. जे आरोपी आहे त्यांचा गळ्यावरचा फास आता जवळपास निश्चित झाल्यागत गोष्टी पुढे केसमध्ये चाललेल्या आहेत. अजून एक बाब जी आहे की बीडमध्ये जी चौकशी चालू होती या सरपंच हत्याकांड आणि खंडणीमध्ये, त्या गोष्टींची जी मुख्यालय होतं ते आता मुंबईला हलवण्यात आलेलं आहे. मुंबईमध्ये राहून या प्रकरणाचा तपास SIT मार्फत आणि CID मार्फत केला जाणार आहे. ही एक चांगली गोष्ट आहे की मुंबईत प्रेशर पडणार नाही, बीडमध्ये तिथे कुणी गोष्टी इकडे तिकडे करू शकतं. सो भरपूर काही म्हणजे प्रयत्न केलेले आहेत की निष्पक्ष तपास व्हावा आणि त्या पद्धतीने गोष्टी पुढे जाव्यात. सो परत एकदा देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केलं पाहिजे. ज्या गोष्टी चांगल्या घडत आहेत त्या गोष्टींसाठी कौतुक आहेच, कारण न्याय मिळावा म्हणून संतोष देशमुख यांचं कुटुंब इतके दिवस झाले प्रयत्न करतंय, न्यायाची अपेक्षा ठेवून बसलेले आहे. त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे आमचा भाऊ परत येऊ शकत नाही, परंतु त्याच्या मारेकऱ्यांना काहीतरी शिक्षा झाली एवढं तर समाधान आम्हाला मिळू शकतं. सो ह्या गोष्टी आहेत. आणि त्यानंतर आपण जर दुसरी बाजू बघायचा प्रयत्न केला ह्या ज्या प्रकरणावरनं, तर वाल्मिक कराड यांना वाचवण्यासाठीच खंडणीचा गुन्हा हा उशिरा दाखल करण्यात आला.
9 तारखेला खुनाचा दाखल FIR रजिस्टर झाली सुदर्शन घुलेच्या नावावर आणि 11-12 तारखेला वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला. त्या फिर्यादीमध्ये FIR मध्ये लिहिलेलं होतं की आम्ही प्रेशर आल्यामुळे म्हणजे माझं मानसिक हे नसल्यामुळे मी उशिराने रजिस्टर करतोय, त्या बाबतीत काही इश्यू नाही. परंतु कुठेतरी प्रयत्न खूप झाले वाल्मिक कराड यांना वाचवण्यासाठी, परंतु आता वाल्मिक कराड आणि त्यांचे सहकारी कुठेतरी SIT आणि तपास यंत्रणांच्या टार्गेटवर आहेत आणि त्या टार्गेटवरनंच आता पुरावेही समोर येऊ लागलेले आहेत. सो कुठेतरी आता समाजाला न्याय मिळेल हीच अपेक्षा आहे या प्रकरणाबद्दल. आणि काही गोष्टी अशाही आहेत की हे वाल्मिक कराड झाले बीडचे, म्हणजे ही घटना घडल्यानंतर आपण काम करतोय, पण असे अनेक वाल्मिक कराड आहेत जे अनेक महाराष्ट्र राज्यात अनेक नेत्यांनी वर केलेले आहेत किंवा नेत्यांसाठी काम करतायत राजकीय हस्तक्षेपाखाली. सो ह्याही गोष्टी फडणवीस गृहमंत्री म्हणून त्याची काळजी त्यांनी घेतलीच पाहिजे आणि ते घेतीलही, कारण गृहमंत्री म्हणून त्यांच्यावरती खूप जबाबदारी आहे महाराष्ट्र राज्याची. सो तुम्हाला काय वाटतंय, हा जो CCTV फुटेज आता मिळालेला आहे त्यावरनं वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले आणि गँग यांच्यावरती जो खंडणी अपहरण आणि खून हे तिन्ही गुन्ह्यांमध्ये एकत्र असल्याचा हा महत्त्वपूर्ण पुरावा आहे का नाही ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि आतापर्यंत जो तपास झालाय त्यावरती तुम्हाला काय वाटतंय तेही आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.